आज शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण भाऊ राऊत यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। अशा वेळी सर्वांना एकच प्रश्न पडलाय की तुमची भूमिका काय यामध्ये? माझी भूमिका एवढीच आहे की प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, तसं त्यांनाही देखील स्वातंत्र्य आहे त्यांचा निर्णय घेण्याचा, त्यांच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचा। त्यांनी त्यांचा निर्णय घेतला की त्यांना बीजेपी पक्षामध्ये काम करायचे, हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे। मला शिवसेना पक्षामध्ये काम करायचे, हा माझा पर्सनल निर्णय आहे। आज आमदारांनी एक विधान केलं होतं की नगराध्यक्ष पदासाठी तुमचं नाव जे आहे ते सुचवण्यात आलं होतं। इतकी मोठी ऑफर असताना तुमची नेमकी काय त्याच्यामध्ये भूमिका? खरोखरच मला या ठिकाणी ज्यावेळेला निवडणूक लागली त्या दिवशी ज्यावेळेला ह्या ठिकाणी ओबीसी महिला नगराध्यक्षाचं आरक्षण पडलं, त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन जर कुणाचा आला असेल तर तो माननीय आमदार श्री किसन कोथरे साहेबांचा आला होता। आणि त्यांनी मला शुभेच्छा देखील दिल्या होत्या त्या फोनवर की या बदलापूर शहराची पुढची नगराध्यक्ष ही तूच असणार आहेस म्हणून। आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून मला अनेक या ठिकाणी ऑफर्स आल्या की तुम्ही या ठिकाणी बीजेपी पक्षामध्ये येऊन तुम्ही काम करू शकता, किंवा तुम्हाला जर शिवसेनेने नगराध्यक्ष पद दिलं तर इव्हन त्यांनी मला एवढंही सांगितलं की आम्ही तुला बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून देऊ। पण मी शिवसेना पक्षाची एकनिष्ठ असल्यामुळे मी त्या ठिकाणी बीजेपी पक्षामध्ये गेली नाही। आणि जर मला जर कुठल्या पदाची लालसा असती किंवा मला कुठल्याही पदाचं हे असतं की नाही आपल्याला ह्या ठिकाणी एक चांगलं पद मिळते किंवा एक चांगली भूमिका बजावायची संधी मिळते, तर नक्कीच मी शिवसेना पक्षाच्या याचा राजीनामा दिला असता आणि बीजेपी पक्षामध्ये गेले असते, त्याच वेळेला गेले असते। आज प्रवीण राऊत सोबत जायची हे नाहीच आहे। ज्या वेळेला मला खरोखरच समोरून एवढी मोठी ऑफर होती त्या ऑफरला मी कुठल्याही प्रकारे हे केले नाही, एक्सेप्ट केलं नाही। कारण शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना माझी निष्ठा ही शिवसेना पक्षावर आहे, त्यामुळे मी त्याच वेळेला त्यांना नाही सांगितलं। मी शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ आहे, मी त्याच पक्षात काम करणार, मी बीजेपी पक्षामध्ये येऊन। आणि मला एक छोट्याशा ऑफरमुळे किंवा त्या लालसेपोटी आणि शिंदे साहेबांचं माझ्यावर असलेलं प्रेम हे मला कायम माझ्या डोळ्यासमोर आहे। त्यामुळे आमदार साहेबांचं देखील माझ्यावर खूप प्रेम आहे, ते मला नेहमी मुलगीच मानतात आणि मुलीसारखंच प्रेम करत असतात। त्यामुळे ज्या वेळेला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची घोषणा झाली त्यावेळेला त्यांनी सगळ्यात पहिला फोन मला केला होता। पण मी शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना मला असं वाटतं की या पक्षामध्येच माझं भवितव्य चांगल्या प्रकारे असल्यामुळे मी नाही गेले बीजेपीमध्ये, नाही तर गेले असते तर आज नक्कीच या बदलापूर शहराची नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आली असते।